लहान मुले त्यांच्या सभोवतालची भौतिक जागा म्हणजेच फिजिकल स्पेस कशी समजून घेतात याचा विचार आपण कधी केलाय का? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रक्रियेचा अगदी सविस्तर अभ्यास करणार आहोत. विकसित होणारी बालमने जागेचा नकाशा कसा तयार करतात हे पाहणं खरोखरच थक्क करणारे आहे. हा प्रश्न एका खूपच मूलभूत आव्हानाकडे आपले लक्ष वेधतो. आपल्या सभोवतालचे हे अवाढव्य 3 डायमेन्शनल जग एका लहान मुलाला समजेल अशा अमूर्त शब्दांमध्ये कसे बसवले जाते, हे सगळं कसे घडते हे जाणून घेणं खरोखरच कुतूहल निर्माण करते. भाग 1. आपल्या भौतिक जगाचा नकाशा तयार करणे. येथे पाठ्यपुस्तकात एका अगदी ओळखीच्या गजबजलेल्या गावातील दृश्याचा किती अचूक वापर केला आहे ते स्पष्ट दिसते. यात प्राणी आहेत, माणसे आहेत, घरे आहेत. नवीन अवकाशीय शब्द अधिकृतपणे शिकवण्याआधीच या ओळखीच्या दृश्यांद्वारे मुलांच्या मनात एक पक्की पार्श्वभूमी तयार केली जाते. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की सुरुवातीचे हे अवकाशीय आकलन बऱ्याच अंशी विरुद्धार्थी शब्दांवर अवलंबून असते. म्हणजे बघा, आत आणि बाहेर किंवा वर आणि खाली यांसारख्या विरुद्ध संकल्पना शिकवल्यामुळे मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या भौतिक जगाची अगदी सहजपणे विभागणी करता येते आणि गोष्टींचं वर्गीकरण करणं सोपं जातं. पुढे जाऊया. भाग 2. काव्यात्मक कल्पनाशक्तीतून सहभाग. यासाठी पुस्तकात फाइंडिंग द फरी कॅट नावाची एक सुंदर कविता दिलीय. या कवितेतील ताल आणि गमतीदार यमक बघा. हे वापरून अवकाशासंबंधीचे अगदी अमूर्त नातेसुद्धा लहान मुलांसाठी लक्षात ठेवायला किती सोपे आणि रंजक बनवले आहे. आणि ह्या काव्यात्मक यमकाला दृश्यांची किती सुरेख आणि कल्पक जोड दिली आहे ते पाहण्यासारखं आहे. ती मांजर कधी चक्क टोपीच्या वर बसलेली दिसते, कधी चटईच्या खाली लपलेली असते, तर कधी मुलाच्या हातात असते. ह्या गमतीजमतीतून वर आणि खाली यांसारख्या संकल्पना अधिक पक्क्या होतात. इथे एका बाजूला एक मुलगा बॅगच्या आत पाहत आहे आणि दुसऱ्या बाजूला तोच मुलगा पलंगाखाली शोधत आहे. या 2 चित्रांची तुलना केली तर लक्षात येते की पाठ्यपुस्तक अत्यंत सहजपणे या काव्यात्मक आणि काल्पनिक संकल्पनांना मुलांच्या रोजच्या जीवनातील अगदी ओळखीच्या प्रसंगांशी जोडत आहे. आता पाहूया भाग 3. सक्रिय खेळ आणि शारीरिक सहभाग. केवळ कागदावर शिकून चालणार नाही, बरोबर? म्हणूनच पुस्तकात मुलांसाठी गट बनवून खेळायच्या एका लपाछपीच्या खेळाची सूचना दिली आहे. मुले खडू किंवा चेंडू यांसारख्या वस्तू लपवतात आणि शोधतात. यामुळे हे सगळे अमृत शिक्षण मुलांच्या स्नायूंच्या स्मृतीत म्हणजेच मसल मेमोरीमध्ये आणि त्यांच्या अवकाशीय जाणीवांमध्ये कायमचे कोरले जाते. या खेळाची रचना जरा बारकाईने समजून घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते. मुलांना एकमेकांना अवकाशासंबंधी तोंडी सूचना देण्यास सांगणे आणि त्या सूचना पाळण्यास लावणे हे त्यांच्या नवीन शब्दसंग्रहाच्या प्रत्यक्ष आकलनाची एका अर्थी अगदी अचूक चाचणीच घेत असते. आता ही विशिष्ट सूचना पहा. यात सर्वात रंजक बाब कोणती माहिती आहे? यात जवळ आणि खाली अशा 2 विशेषणांचा एकाच वेळी वापर केला आहे. असे केल्यामुळे साहजिकच मुलांच्या मेंदूवरील संज्ञानात्मक भार म्हणजेच कॉग्निटिव्ह लोड वाढतो आणि यामुळे भौतिक जागा समजून घेण्याची गुंतागुंत त्यांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येऊ लागते. वळूया पुढच्या भागाकडे. भाग 4. सर्वसमावेशक शिक्षणाची रचना. पण इथे एक प्रश्न उपस्थित होतो. मुलांच्या शारीरिक क्षमता कशाही असल्या तरी हे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल याची खात्री कशी करायची? या प्रश्नाचं उत्तर म्हणून पुस्तकात एका दुसऱ्या शारीरिक खेळाची ओळख करून दिली आहे. तो म्हणजे टोपलीच्या आत आणि बाहेर चेंडू टाकणे. हा खेळ सर्वसमावेशक शैक्षणिक रचनेचा एक अत्यंत कल्पक आणि सुंदर नमुना आहे. येथे लेखकांनी शिक्षकांना चेंडूला एक घुंगरू किंवा छोटी घंटा बांधण्याची विशेष सूचना दिली आहे. यामागील विचार खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्या मुलांची दृष्टी कमकुवत आहे किंवा ज्यांना पाहता येत नाही त्यांनाही केवळ आवाजाच्या सहाय्याने चेंडू हवेत कुठे आणि कसा जात आहे याचा सहज मागोवा घेता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. इतकेच नव्हे तर टोपलीच्या आतला आणि बाहेरचा पृष्ठभाग वेगवेगळ्या साहित्यापासून बनवण्याची सूचनाही यात आहे. म्हणजे काय होईल? चेंडू टोपलीच्या आत पडल्यावर आणि बाहेर पडल्यावर एकदम वेगवेगळा आवाज येईल. अशा प्रकारे केवळ डोळ्यांवर विसंबून न राहता एका संपूर्ण बहुसंवेदी म्हणजेच मल्टीसेन्सरी अवकाशीय नकाशाची निर्मिती मुलांच्या मनात होऊ लागते. आणि आता शेवटचा टप्पा. भाग
5. वास्तविक जगात दृश्य उपयोजन. ह्या संकल्पना प्रत्यक्ष जगात कशा वापरल्या जातात हे पाहण्यासाठी पाठ्यपुस्तकात काही दृश्य प्रश्नमंजुषा दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, चित्र पाहून ओळखायचे की मांजर गाडीच्या वर आहे का किंवा माणूस झाडाच्या खाली झोपला आहे का. ह्यातून मुलांची अशी गुंतागुंतीची द्विमितीय चित्रे विश्लेषित करण्याची क्षमता किती वाढली आहे याची अगदी उत्तम प्रकारे चाचणी होते. या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा तेव्हा येतो जेव्हा या अगदी मूलभूत अवकाशीय संकल्पना एका अत्यंत परिचयाच्या आणि वास्तविक जगातील महत्त्वाच्या प्रतीकाला लागू केल्या जातात. ते प्रतीक म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज, आपला तिरंगा. कोणतीही राजकीय भूमिका न घेता पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अगदी तटस्थपणे त्यांचा नवीन शब्दसंग्रह वापरण्यास सांगितले आहे. वर, खाली आणि मध्यभागी यांसारखे शब्द वापरून राष्ट्रध्वजाचे रंग आणि रचना समजून घेण्याचा हा उपक्रम आहे. अवकाशीय संकल्पना समजावून सांगण्याचे हे खरोखरच एक परिपूर्ण उदाहरण आहे. या विश्लेषणाचा समारोप करताना एक खूप महत्त्वाचा विचार मनात रेंगाळत राहतो. जर आपण आत आणि बाहेर यांसारख्या अगदी साध्या संकल्पनांद्वारे वास्तवात वावरायला शिकत असू तर याचा भविष्यात काय परिणाम होत असेल. लहानपणाचे हे धडे केवळ काही शब्द शिकवण्यापुरते मर्यादित नसतात. ते अत्यंत शांतपणे अशा एका वैचारिक वास्तूचा पाया रचत असतात ज्यावरून आयुष्यभर या जगात आपले नेमके स्थान काय आहे आणि आपल्या शारीरिक तसेच सामाजिक सीमा काय आहेत हे आपण समजून घेत असतो. हा विचार खरोखरच थक्क करणारा नाहीये का? याच विचारासोबत आजचे हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.